महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 15 एप्रिल पासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकीत दिले आहेत। त्याचबरोबर अति धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत। मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली आहे। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। उपायुक्त जे गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले आहे। तसेच 15 एप्रिल पासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत। त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील 86 अति धोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा असेही राव यांनी स्पष्ट केले आहे। इमारत अति धोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्यात त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेचच केले जावे। त्यांच्या अहवालाचा पाठपुरावा करावा। अति धोकादायक इमारती रहिवासी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत। माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी असेही सौरभ राव यांनी सांगितले। अति धोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी। इमारत जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणे दिसतायत याचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत। वंदना एसटी स्टँड सारख्या सकल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत याचीही माहिती या बैठकीत आयुक्तांनी घेतली आहे। मान्सूनच्या काळात सर्व प्रमुख अधिकारी, आपत्कालीन सेवे ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल कायम संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तत्काळ प्रतिसाद दिला जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांना दिले आहेत। या बैठकीनंतर ठाणे महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त सौरभ राव यांनी भेट दिली आहे। नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती, त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली आहे। तसेच मान्सूनच्या 4 महिन्यांच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचे सक्षम समन्वयक आपत्कालीन कक्षात असावे असं आयुक्त राव यांनी म्हटलंय। त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तीव्रता कमी होते असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आज ठाण्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। शिवसेना नेते तथा खासदार राजन विचारे यांनी तलावपाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले। खासदार राजन विचारे यांना ठाणे लोकसभेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून टेंबी नाका येथील शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या शक्तीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतलाय। दिघे साहेबांचा आशीर्वाद घेऊन आता प्रचाराला सुरुवात करणार असून ठाण्यात नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मला वाटतं संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या या ठिकाणी मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथूनच मला वाटतं आजचा दिवस पवित्र असा दिवस आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व 18 पगड जाती, 12 बलुतेदार या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकशाहीचा भर दिवसा या ठिकाणी संपवण्याचं काम या माध्यमातून होत आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ही लढाई म्हणजे या ठिकाणी निष्ठावंत आणि गद्दार यांच्यामधली लढाई आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि मला वाटतं इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच विश्वास आहे की या ठिकाणी गद्दारांना काढण्याचं काम या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, इथे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवसरात्र हे मेहनत करून हा नक्कीच भगवा ध्वज
या ठिकाणी लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। सर, भाजप किंवा शिवसेना देखील ह्या जागेवरती लढवणार आहेत, तर समोर देखील तुमचे मित्र असणार आहेत। एकेकाळी तुम्ही सोबत काम केलेला तेच तुमच्या समोर विरोधात लढणार आहेत, तर कशा प्रकारची लढाई असेल? मला वाटतं मित्रांना मी शुभेच्छा दिलेल्याच ऑलरेडी, त्यांनी लढावं आणि शेवटी ही लढाई आहे सच्चाईची लढाई आहे आणि या सच्चाईच्या लढाईमध्ये एक या ठिकाणी मी उभा आहे आणि मला नक्की खात्री आहे या देशामध्ये चाललेली जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने विश्वासघात करून मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, ही संपवण्याचं काम कुठलाही पक्ष असा कुठे संपत नसतो, तो विचार घेऊन चाललेला असतो आणि त्या विचाराची लढाई आहे आणि ती लढाई मी लढतोय। अनेक ठिकाणी उमेदवारी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्यामध्ये नाराजीचा सूर होतो। तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका, आम्ही ही सर्व मंडळी माझ्या बरोबर आहेत आणि संपूर्ण बघा ही लढाई कोण जिंकण्यासाठी इथे राजन विचारे हा इथे लढण्यासाठी उभा नाही, तर ह्या ठिकाणी जी विचारांची लढाई चाललेली आहे, ज्या पद्धतीने देशावरती या महाराष्ट्रावरती आलेलं जे संकट आहे आणि ज्या पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी आपल्याला टिकवायचं असेल तर मला वाटतं सर्वांनी एकत्र व्हायला पाहिजे। जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य जेव्हा निर्माण केलं त्यावेळेला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हे त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं, तीच आता ही वेळ आलेली आहे आणि मला वाटतं आज आपले देशाचं दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्ष ठेवून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। सर, गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा सुषमा अंधारे असतील अशा अनेक नेत्यांनी ज्या ठाण्यामध्ये सभा घेतलेल्या आहेत किंवा रॅली केलेल्या आहेत, तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सभेकरिता उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील हे येणार आहेत का? मला वाटतं सर्व इंडिया आघाडीचे काय नेते आहेत, मग ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय राहुल गांधी तर ठाण्यामध्ये येऊन गेले आणि सर्व काँग्रेसचे जेवढे नेते मंडळी आहेत ती या ठिकाणी प्रचारामध्ये भाग घेतील। गेल्या टायमाला 4.5 लाखाचं मताधिक्य होतं, यंदाचं गणित कसं असणार आहे? मला वाटतं ह्या निवडणुकीचे सर्व जी हे आहे ती मला वाटतं सर्वसामान्य नागरिकांनी आणि शुद्ध नागरिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे, फक्त ते इलेक्शनची वाट बघतायत आणि ह्या इलेक्शनला नक्कीच त्यांना धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त करतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत। महायुतीमध्ये या दोघांना अजिबात महत्त्व नाही, त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा परांजपे व मुल्ला यांचा केविलवाना प्रयत्न आहे। हे आरोप करण्यापूर्वी बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या 4थ्या मजल्यावरून
वसुली कोण करतो आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबांचे हॉस्पिटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे, याचं उत्तर परांजपेंनी मुल्ला यांनी द्यावे, अशा शब्दात जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी वाभाडे काढले. टीका केली का त्यांनी? कारण मी काय माहिती का, असे छोट्या मोठ्या लोकांचे काय हे बघत नाही, पण त्यांनी जर टीका केली असेल तर मी त्यांच्यावर एक झरी टीका करेन की जो नाही झाला ठाकरे कुटुंबियांचा, जो नाही झाला एकनाथ शिंदे यांचा आणि जो नाही झाला बापाप्रमाणे प्रेम दिलेल्या जितेंद्र आव्हाडांचा, तो काय होईल दादांचा? हे मी त्यांना सांगतो. अहो तुम्ही आयुष्यात कोणाचे जाऊ शकत नाही आणि ह्याच्या पुढे तुम्हाला कोणीच जवळ करणार नाही. तुमचा फक्त तो गोळा गुंटा चेहरा हे 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 केले की लोकांना वाटतं, पण तुम्ही काय आहे अस्तीन के साप हे दुनियेला माहिती. आणि एक दिवस आमचे मित्र नजीब मुलांना सुद्धा माहीत पडली गोष्ट 100%. त्यांनी असा देखील आव्हाड साहेब संपूर्ण ते जी जमीन आहे ती लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही कव्याच्या विषयावर बोलताय का? आव्हाड साहेब काहीतरी बंगला नाही बनवत का बिल्डिंग नाही बनवते, ते तर कामच नाही, ते बिल्डर नाही आहे. ती जमीन आहे ती ह्याची खारल्यांची जमीन आहे आणि खारल्यांची ती पडीक जमीन होती. त्या जमिनीवर शासनाच्या परवानगीने भरणी करून मैदान बनवलेलं आहे, जे की कळव्यातल्या म्हणजे आव्हाड साहेबांच्या मतदारसंघातले. कारण आव्हाड साहेब सगळ्यात आधी मतदारसंघ बघतात आणि मग बाकीची दुनिया हे बघतात, ते असे फालतूकुच्च्या लफड्यात पडत नाही. त्यामुळे माझ्या मतदारसंघातले असं आव्हाड साहेबांचं म्हणणं आहे, बच्चे कच्चे जे खेळणारी पोरं आहेत त्यांना कुठेतरी संधी उपलब्ध मिळू दे, खेळायला उत्तम ग्राउंड मिळू दे, म्हणूनच त्या ग्राउंडचा उपयोग केला जातो. आता पुढचा प्रश्न तुम्ही सांगाल, पण तुम्हाला मी एक सांगेन की आव्हाड साहेबांनी त्या मैदानावर कधीही राष्ट्रवादीचा झेंडा लावून कुठचाही राजकीय कार्यक्रम केलेला नाही. त्यामुळे ते जे कोण बडबडत होते ना त्यांना हे दाखवा किंवा त्यांना या समजावं या गोष्टी. हे ठाणे शहर आहे, हे सांस्कृतिक शहर आहे, इथे फक्त सुसंस्कृत लोक राहतात, चांगल्या विचाराची लोक राहतात. तुमच्यासाठी कोत्यावृत्तीची लोक राहत नाहीत आणि राहत असतील तर हे ठाणे शहराचं दुर्दैव आहे. हे ठाणे शहर तुम्हाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.